हेरम आहे ॲक्च्युली, याला हेरम बोलतात. हेरम जे हेरम काय असतं, हेरम काउंट इज लाईक हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव निहारिका. सॉरी माझे हेअर थोडे फ्रेझी झालेत. आज मी हेअर वॉश केला आणि काहीच प्रोडक्ट्स लावले नाही आहेत अजून. आणि माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण एक शॉपिंग हॉल, त्याच्यामध्ये मी झुडिओ, H&M, वेस्ट साईड ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. बेसिकली हे समर कलेक्शन खूपच सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी. माझे युज्युअल्स लाईक गो टू H&M आणि वेस्ट साईड आहे, बट झुडिओ पण आहे असं नाही. झुडिओचे स्पेशली मला स्लाईड्स आणि कुर्तीज खूप आवडतात. मी ॲटलिस्ट 3 to 4 कॉर्ड सेट्स घेतलेत. मला खूप वेळापासून माझं वॉर्डरोब अपग्रेड करायचं होतं, ज्याच्यात तुमची स्किन ब्रीथ करू शकेल आणि नॉट ओन्ली स्किन ब्रीथ करू शकेल बट तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. सध्याचे जे मी कॉर्ड सेट्स घेतलेत ते मला खूप जास्त आवडलेत आणि मी इथे पॉपअप करेन फोटो, जसं मी तुम्हाला एक दाखवत राहीन. ओके, सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट टू स्टार्ट विथ माय मोस्ट फेवरेट, लाईक सगळ्यात जास्त फेवरेट माझा कॉर्ड सेट जो आता मी शॉप केला आहे. हा बघा गाईज, हा फर्स्टली वेट, हा कलर प्युअर वाईन कलर आहे आणि इतका सॉफ्ट आहे. हा झुडिओचा आहे. हा XXL साईजमध्ये आहे. ॲक्च्युली माझी साईज XL किंवा L आहे, पण मला थोडंसं ओव्हरसाईज्ड पाहिजे होतं म्हणून मी त्याचा टी-शर्ट जो आहे तो XXLचा घेतला आणि आय थिंक बॉटम जी आहे ती XLची घेतली. ओके, ती पण XXL आहे. ओके, सो हा सेट येतो. हा आय थिंक मी घेतला आहे 1100 रुपीजला. टॉप आय थिंक 599चा होता आणि सॉरी 499चा होता आणि पॅन्ट्स आय थिंक 699चे आहेत. सो मिळून आय थिंक सम 1150 असा काहीतरी आउटफिट आहे. हा कॉर्ड सेटचा टॉप आहे. ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. ह्याच्या आतमध्ये जी शिवण आहे ना, ती मला खूप जास्त आवडली. बिकॉज मी खूप नोटीस केलं आहे असं, ह्या शिवणी असतात, शिवण असते ही, ती कधी टोचू शकते, इरिटेशन देऊ शकते किंवा सारखी मागे पुढे होऊ शकते. ह्या स्टिचने काय गेम केला आहे आय हॅव नो आयडिया, बट इट जस्ट सिट्स ऑन युअर हँड फ्लॉलेसली. ती बिलकुल पुढे मागे होत नाही. मला V-नेक्स खूप आवडतात आणि काहीही ज्वेलरी स्टाईल करू शकतात. मिनिमल हा फिटिंगला खूप सुंदर आहे. कमिंग टू द बॉटम्स, ह्याची बॉटम्स चिकटत नाही तुमच्या अंगाला कुठेच. अगेन खूप सॉफ्ट आहे. ही सीमलेस वेस्ट आय थिंक मी खूप रेअर आउटफिट्सवर बघते. मला ते बोल्ड इलास्टिक्स नाही आवडत, जे बोजड इलास्टिक्स असतात बघा, की ते तुमच्या टॉप्समधनं किंवा तुमच्या वरती जो तुम्ही टॉपवर शर्ट घालतात त्याच्यामधनं ते पॅन्ट्सचे इलास्टिक दिसतात. ओ माय गॉड, आय हेट इट. हे इतके पातळ आणि इतके बारीक इलास्टिक्स आहेत की तुम्ही घातलं की ते एकदम बॉडी हग होतात, एकदम बॉडीला फिट बसून जातात. भरपूर लाँग आहे ही पॅन्ट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल माझी हाईट थोडीशी छोटी आहे, बट ॲट द सेम टाईम मला बॉटम्स नाही मिळत. लाईक इट इज सो डिफिकल्ट की ज्यांचे हिप्स और वेस्ट मोठे इन द सेन्स लाईक वॉट इज बेटर फॉर मी, ते खूप लाँग असतात आणि तुम्हाला त्याच्या अँगलला असा घोळ होऊन जातो, जो एकतर पूर्ण जगभरचा कचरा तरी काढतो, नाहीतर ते शूजमध्ये तरी येतं, नाहीतर तुम्ही तोंडावर तरी पडता. सो ह्या पॅन्ट्सनी त्याचं काहीच केलेलं नाही आहे. इट इज सो कम्फर्टेबल. तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल. लेंथ पण परफेक्ट आहे. माय सेकंड आउटफिट इज माय सेकंड फेवरेट अँड आय विल टेल यू वाय. बिकॉज म्हणजे हा डेनिमचा भाऊ आहे. आय मीन डेनिमच आहे, बट ह्याला सॉफ्ट डेनिम बोलतात आणि बिलकुल स्टिफ नाही आहे. हे पण खूप सॉफ्ट आहे. सॉरी थोडंसं रिंकल झालं बिकॉज मी वेअर करून तसंच ते बॅगमध्ये भरलेलं, बट लुक ॲट दिस. आणि त्याला पुढे छोटीशी नॉट दिली आहे. आय डोंट नो इफ यू कॅन सी. ही बघा, अशी नॉट बांधून तुम्ही टायटन करू शकतात. हे
मोठं आहे ते तुम्ही ह्याला इधर श्रिंक और इधर एक्सपांड करू शकता या नॉटनी. ह्याची कॉलर अगेन खूप ओपन आहे, खूप ब्रीदेबल आहे. हा डीप नाही आहे असा मे बी वाटत असेल व्हिडिओवर, बट तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकला असाल तर हा डीप नाही आहे. आर्म्सला खूप ओपन आहे बिकॉज समटाईम्स वॉट हॅपन्स इज तुमचे स्लीव्स तर असतात ओपन, बट शोल्डर आणि तुमच्या अंडर आर्म्स म्हणजे हा जो भाग आहे तो इतका छोटा बनवलेला असतो की मला हात हलवताना थोडासा अनकम्फर्टेबल वाटतो. बट दिस इज समथिंग दॅट इज व्हेरी ब्रॉड. स्लीव्ज ह्याचे शॉर्ट स्लीव्ज आहेत, म्हणजे काय बोलतात त्याला मेगा स्लीव्ज इफ आय एम नॉट रॉंग. हाफ नाही आहेत और लाईक स्लीवलेस पण नाही आहे, त्याच्यामधला साईज आहे हा. अँड बॉटम्स त्याची सेम सॉफ्ट डेनिममध्ये आहे. ओके ना, मी मगाशी ते म्हटलं तुम्हाला जो पायघोळ येतो तो हा प्रकार आहे. हा बघा, इतका मोठा पाय. पॅरलल्समध्ये थोडंसं ऑफ दिसू शकतं इफ युअर हाईट इज शॉर्ट. सो 5 अँड बिलो प्लीज मेक शुअर की तुम्ही बॉटम्स, माझे केस आज का नाही छान वाटत, सॉरी फॉर द डिस्ट्रॅक्शन. 5 अँड बिलो जे हाईट आहेत प्लीज मेक शुअर तुम्ही बॉटम्स असेच घ्याल जे तुम्हाला ॲटलिस्ट अँकलच्या थोडेसे खाली चालतील, बिकॉज इफ यू वेअर हील्स और शूज ते तुमचा फॉल तो पडणार आहे. ह्याचा सेकंड बेस्ट पार्ट आहे इलास्टिक. आय लव्ह इलास्टिक इन द बॅक. म्हणजे मला त्या पॅन्ट्स खूप आवडतात ज्यांच्या समोर सीमलेस असतं आणि मागे इलास्टिक असतं, कारण समोर तुम्हाला पोटावर काहीच दिसत नाही, इट इज फ्लॅट, पण तुम्हाला बॉडी हगिंग फीलिंग येतं वेन इट्स इलास्टिक इन द बॅक. सो अगेन लव्ह दिस. ही साईज आहे 34. माझी साईज आहे 34. सो तुम्ही जर माझ्या अंगकाठीचे असाल, बॉडी टाईपचे असाल तर तुम्हाला 34 साईज होईल. थर्ड बेस्ट थिंग जे सगळ्या मुलींना आवडतं, पॉकेट्स. ओके. आणि अगेन तुम्ही सॉरी माझं राहिलं असेल सांगायचं तर ह्याची पण स्टिच बघा तुम्ही. ह्याची पण स्टिच खूप सीमलेस आहे आतून, म्हणजे काहीच नाही, तुम्हाला जाणवणारच नाही इथे स्टिचिंग आहे. सो खूपच जास्त कम्फर्टेबली बॉडीला बसते. टडा गाईज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, हे खूप श्रिंक झालेत. मला आयडिया नव्हती ट्रॅव्हलमध्ये एवढं जास्त श्रिंक होईल बॅगमध्ये टाकल्यावर. मी कधीपासून तिथे बघून बोलते आणि आता मला एडिट करताना असं कळणार आहे की माझे 5-6 फ्रेम्स असेच रँडमली कुठेही बघून आलेले. हा झेप्टोवरचा टॉप आहे गाईज, टॉप ॲज इन हा कुर्ती आहे. मला 399 रुपीजला मिळाला आहे. रिअलाइज की माझ्याकडे एकही व्हाईट कुर्ती नाही आहे. मिंत्रावर बघितलं पण खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल होते आणि मला चिकन करी नको होतं. मला खूप बेसिक व्हाईट कुर्ता हवा होता जो माझ्या या बॉटम्सवर जाईल. मी झेप्टोवर बघितलं तर मला 399 रुपीजला मिळाला कुर्ता. अगेन खूप सॉफ्ट आहे, थोडासा व्रिंकल पडू शकतो ह्याच्या मटेरियलमुळे, बट आय थिंक एकदा वॉश केल्यावर थोडं लिमिट होईल ह्याच्या रिंकल्सचं. ह्याच्यावर तुम्ही बघितलं तर हे सेल्फ डिझाईन आहे, तुम्हाला दिसतंय का, आणि टिकल्या आहेत ह्याला. टिकल्या म्हणजे थोडीशी चमक. हे बघा, हा एल आहे बाय द वे. प्लेन साधे सरळ आणि पातळ स्लीव्ज आहेत. मला पुढे चंकी स्लीव्ज नाही आवडत. बेसिकली जे बेल असतात किंवा बलून असतात किंवा पफ स्लीव्ज असतात मला ते नाही आवडत, बिकॉज ते माझ्या बॉडी टाईपला सूट नाही करत. आणि हा शॉर्ट कुर्ती आहे गाईज. ही जी बॉटम्स आहे, अशी कुठली बॉटम्स असेल, काय बोलतो त्याला, हेरम स्टाईल, त्याच्यावर सुद्धा हा खूप छान दिसतो. मी फोटोमध्ये घातलंच आहे तर तुम्हाला आउटफिट कळेलच. कमिंग टू द प्लाझो नाही, हा हेरम आहे ॲक्च्युली, ह्याला हेरम बोलतात. हेरम काय असतं, हेरम काउंट इज लाईक नॉर्मल ट्राउझरसारखा असतो. मध्ये थोडाच बलून असतो, मध्ये थोडासा असा व्हाईट बलून असतो आणि खाली परत नॅरो असतं. हे बॉटम आहे, ही साईज आहे
32 ही पण झुडिओची आहे बाय द वे गाईज. प्लीज झुडिओला जा, खूप मॅड कलेक्शन आहे. म्हणजे हे बेसिक्ससाठी खूप छान आहे. इलास्टिक अगेन 100%. ह्या नाड्याचा काय उपयोग आहे मला समजलेलं नाही आहे. सो तुम्ही कापा ठेवा, काहीही गोंधळ घालायचा, पण ह्यानी टाईट होत नाही. मेन इज युअर इलास्टिक गेम. प्लीज ह्याला हार्ड वॉश करू नका. जर मशीनमध्ये टाकत असाल तर मेक शुअर की नॉर्मल मोडवर आहे किंवा डेलिकेट मोडवर आहे. जर तुम्ही हाय इंटेन्सिटीवर वॉश केलं तर इलास्टिक लगेच खराब होण्याचे चान्सेस 110% आहेत. आणि दुसरं ऑल्टरनेटिव्ह टायटनचं ऑप्शन नसल्या कारणाने तुमची पॅन्ट वाया जाऊ शकते. पॉकेट्स आहेत, दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत. भरपूर जागा आहे, असं नाही की पॉकेटच्या नावाखाली अगदीच एवढंसाच कप्पा दिला आहे, पण खूप जास्त. माझा अख्खा फोन राहिला आहे याच्यात. ओके, माझा फोन समोर आहे. नेक्स्ट आउटफिट अगेन एक कॉर्डसेट आहे. थोडी कन्फ्यूज होते ठेवायचा की नाही. मी आय थिंक मी 100दा या व्हिडिओमध्ये ह्या साईडला बघितलं आहे. सो ज्यांना कोणी मी चकणी वाटत असेल किंवा ज्यांना कोणी असं वाटत असेल की मला कॅमेरा कुठे कळत नाही, तसं नाही आहे, मला कळतं आहे. पण मला थोडीशी सवय नसल्यामुळे माझं इथे होतं. ओके, हा आहे माझा फोर्थ कॉर्ड सेट. आणि काय कलर आहे हा, म्हणजे काय कलर आहे. हे मटेरियल ना थोडंसं तुम्हाला कदाचित हीटचा म्हणजे गरम होऊ शकतं ह्याच्यामध्ये. द थिंग दॅट आय लाईक, इथे मला अडचण नाही आवडत, इकडे मला स्ट्रगल नाही आवडत. हा जो पार्ट आहे तो जर का ब्रीदेबल असेल तर आय एम सोल्ड, आय बाय इट एनिवे. अगेन कॉलरचा लुक आहे, सो थोडासा तुम्हाला फॉर्मल बट कॅज्युअल, लाईक सेमी फॉर्मलिश लुक देईल. ह्यालाही सेल्फ टेक्स्चर आहे. ह्याची बॉटम्स अगेन लॉंग फॉल छान शूजवर पडतो, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगेन पॉकेट्स, पुढे सीमलेस, मागे इलास्टिक. लव दिस थिंग, म्हणजे क्रेझी आहे. म्हणजे दिस इज इन द साईज एक्सेल. कुठलंही ब्रँड असेल मी सांगेन एक्सेल. शिवण परत छान आहे. मी परत माझ्याकडे बघून बोलते, आज माझं काय आहे. वळूयात आपल्या नेक्स्ट आउटफिटकडे. हा आउटफिट नाही आहे ॲक्च्युली, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पण ह्याला पेअर केलं तर हा खूपच गोंडस आउटफिट होईल. एकदा फक्त जवळून बघा. मे बी नाही, हा थोडंसं मी काच बंद केली आहे, AC चालू आहे तर त्यामुळे कलर नीट दिसत नाही आहे, पण मी फोटो टाकेन इकडे तुम्हाला. त्याचा किती ब्राईट प्रिटी स्काय ब्लू आहे ना, तुम्हाला कळेल तो कलर. हा हाय वेस्ट स्कर्ट आहे. किती क्यूट आहे हा कलर म्हणजे. आणि फर्स्टली इलास्टिक, बॉम्ब इलास्टिक आहे ह्याचं. हा आहे झुडिओचा 32 साईजमध्ये. जसं मी सांगितलं, माझं L आणि XLमध्ये स्विच होत राहतं, लाईक 32 आणि 34मध्ये बॉटम्स आणि L आणि XLमध्ये टॉप्स चेंज होत राहतात. आणि माझी हाईट 5 आहे. मी परत एकदा सांगते, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, जर तुम्हाला तुमची माझ्यासारखी अंगकाठी असेल आणि तुम्हाला हे सगळे क्लोथ्स परचेस करायचे असतील, दिस इज युअर साईज. ह्याच्यावर खूप छान बारीक सेल्फ डिझाईन आहे. आता ह्याच्यासोबत ना मी विचार करते आहे एकदम बेसिक व्हाईट टँक टॉप किंवा व्हाईट टी शर्ट किंवा ब्लॅक टी शर्ट, नेव्ही ब्लू टी शर्ट, किंवा जर तुम्हाला अगदीच ऑफ जायचं असेल ना, पण तरी थोडंसं युनिक आणि तरी थोडंसं फ्रेश थोडंसं वाईब घ्यायचा असेल तर बटर येलो ह्याच्यासोबत मक्खन दिसेल. आय मीन एक्झॅक्टली बटर दिसेल. माझ्याकडे एक हा टी शर्ट आहे जो मी झुडिओमधनंच घेतलेला. यावेळेस मी खूप झुडिओमधनं शॉपिंग केलं. आय हॅव नो आयडिया की तिकडे कलेक्शन एवढं छान होतं. ओके, हा थोडा नेव्ही ब्लूचा, हा ट्रू टू माय साईज आहे. हा ओव्हर साईज नाही घेतला आहे. आय एम येट टू वेअर दिस. मी हा नॉर्मल माझ्या वाईड लेग फेडेड ग्रे जीन्ससोबत स्टाईल केलेला, पण तोही खूप क्यूट वाटत होता. ह्याच्यावर लिहिलं आहे फिजिकली इन ऑफिस.
हा मी उलटं करून दाखवेन तुम्हाला स्क्रीन. फिजिकली इन ऑफिस आणि मेंटली इन हवाई. हवाईला तर मी कधी गेले नाही आहे, बट मेंटली जायला काय प्रॉब्लेम आहे. एनिवे, सो ह्याच्यावर हा खूप क्यूट दिसेल. हा पण मी कधीतरी स्टाईल करेन. अगेन पॅन्ट्स, अगेन झुडिओ आणि अगेन पॉकेट्स. ॲक्च्युली ह्याला पॉकेट आहे. ही पण पॅन्ट आहे झुडिओची. अशा पॅन्ट्स तुम्हाला H&Mवर सुद्धा मिळतील. कमिंग बॅक टू द ट्राउझर्स, खूप ब्रीदेबल आहे. समोर सीमलेस, आय कांट गेट ओव्हर दिस. हे खूप सीमलेस आहे आणि मागे अगेन इलास्टिक आहे. मला अशा पॅन्ट्स खूप आवडतात. अगेन बॉडी फिटिंग आहे. ही सुद्धा खूप लांब आहे आणि तुम्हाला ह्याचा एका पायाचा घेर दाखवला तर माझा हा वेगळा टॉप होऊ शकतो. लिटरली इतका घेर आहे. सो जर तुम्ही हील्स घालत असाल तरच ही पॅन्ट योग्य आहे. फ्लॅट्सवर जर तुम्ही उंच असाल तर प्लीज वेल अँड गुड. माझ्यासारखे असाल तर. अदर दॅन दॅट टेक्स्चर आहे या पॅन्टला. ओके, तर ह्याच्या आतमध्ये ना हे असं इलास्टिक आहे. सो सांगायचा मुद्दा हा, जर तुमचं हे इलास्टिक गेलं तरी तुम्ही हे इलास्टिक काढून हे खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ह्याला स्ट्रॅप इलास्टिक बोलतात. हे तुम्ही मार्केटमध्येही घ्या, तुम्ही ऑनलाईनही घ्या, तुम्हाला खूप इझिली मिळेल. 100 to 150 रुपयाचं मे बी मीटरवर असेल, बट तुम्ही ते चेक करून घेऊ शकता आणि तुम्ही इझिली हे मास्टरकडे देऊन स्टिच करू शकता. ओके, सो हा झाला आपला मोस्टली झुडिओ अँड ओनली वन झेप्टो हॉल. असे बरेचसे मी कुर्तीज आणि प्लाझोसुद्धा घेतलेत मिंत्रावरनं. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. लिटरली हा गठ्ठा मला आता वॉशला टाकायचा आहे. वॉशला टाकताना हे जे सगळी मटेरियल आहे जे तुम्हाला मी आज दाखवलं आहे, प्लीज हे हार्ड वॉश करू नका. तुमच्याकडे जर मशीन नसेल तर ऑब्व्हियसली ग्रेट, तुम्ही हाताने तुमच्या प्रेशर आणि इंटेन्सिटीने धुवू शकता. जर तुम्ही मशीन वापरत असाल तर प्लीज ह्याला नॉर्मल मोडवर ठेवा किंवा फजी मोडवर ठेवा. जर तुमचं खूपच जास्त फरचे किंवा मेशचे असतील कपडे तर बिलकुल ह्याला हाय इंटेन्सिटीवर ठेवू नका, नॉर्मल वॉशवर ठेवा. नाहीतर ह्याचे धागे जे असतात ना ते खूप लूज पडतात आणि कपडे एक तर फेड तर होतातच, डल पण दिसतात आणि ते असे त्यांचा ना तो लुक निघून जातो. मॉन्सूनमध्ये थोडंसं वेगळं कलेक्शन राहील. सो त्याच्या आधी पटकन जाऊन घेऊन टाका, बिकॉज मी आत्ताच लास्ट वीकमध्ये शॉप केलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा. कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक्स टाकेन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला, जेणेकरून तुम्ही असेच छान छान हॉल्स आणि ब्युटी रिव्ह्यूजचे व्हिडिओज नेक्स्ट टाईम पण बघत राहाल. भेटूयात लवकरच. टेक केअर. सी यू सून.